सो आता काम चाललंय. दत्ता आणि सुनील झाडांचं, नारळाच्या झाडांचं शिफ्टिंग करतात. बसतोय का तू? ॲडजस्ट करते का? थोडाफार. पिशव्या आपल्याकडे एवढ्या मोठ्या नाहीत, त्यामुळे आपण ह्या यूज करतो. थोडासा इकडे सरकवा दत्ता, वरच्या साईडला, मेढ्याच्या साईडला. बस बस. एवढी झाडं भरलेत आत्ता त्यांनी. मोठा नारळ. त्याची कंडिशन खूप खराब होती. हा माती का? हा टाकताना घ्यायचंच की मग. आता सेट केलंय. थोडीशी माती टाकायची चालू आहे झाड आवळण्यासाठी. माती एक हप्त्याभरात सेट होईल. पाणी मारलं की टाईट होऊन जाईल सगळं, है ना? मुळे पण चांगली फुटते. आता आपण याच्यामध्ये जास्त खत वगैरे काय वापर करत नाही. जर वापर केला तर साधारणतः 2 महिन्यात झाड एवढं मोठं होईल की या पिशवीच्या बाहेर जाईल. त्यामुळे आपण एवढं असं काही खाद नाही टाकणार आहे झाडाला. स्टिकर आहेत आपलं. एवढेच उरलेत ना? वा, मांडलं तुम्हाला. लवकर झालं एकदम. हे अशा पद्धतीनं फाटलंय पूर्ण. इथं जे तुम्हाला दिसतंय हे ॲक्च्युली ह्याची ग्रोथ एवढी झाली की जमिनीत लागलेत. तर ते आपण उपटलेत एका ठिकाणावरून आणि दुसऱ्या आता बॅगमध्ये भरतो आपण. जर भरलं नाही तर हे झाडाची ग्रोथ थांबेल. इथे नारळाला जाळी तयार झाली ही अशी. साधारणतः 2 वर्षामध्ये, कमीत कमी किमान 2 वर्षामध्ये या झाडाला फळं लागतील इझिली.